आता सराव संच 3.1 मधला दुसरा प्रश्न चालू आहे आपला. खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे? त्यातलं पहिलं उदाहरण आहे बघा, 81 कंसात 81 आणि 1/4. आता आपण हे वाचताना कसं वाचणार आहे तर 81 चे चौथे मूळ. अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला घातांकित संख्या दिली जाते तेव्हा त्याचं वाचन कसं करणार तुम्ही? इथं पाया किती आहे? 81 आणि घातांक किती आहे? 1/4. मग जो पाया आहे 81, पहिले त्या संख्येला तुम्ही घेणार 81 चे आणि घातांकाची 1/4 ही संख्या आहे. 4 म्हणजे कितवे मूळ? चौथे मूळ. बघा लिहिताना तुम्ही कसं लिहिणार? 81 चे चौथे मूळ. वाचन कसं करणार तुम्ही आता? 81 चे चौथे मूळ. त्याचबरोबर दुसरं एक दिलंय बघा तुम्हाला, 49 नंबर 2, 49 1/2. आता हा प्रश्न किती काय दिलाय? पाया आहे याचा 49 आणि घातांक किती आहे? 1/2. मग याला तुम्ही कसं वाचणार? 49 चे दुसरे मूळ किंवा दुसरे मुळाला आपण काय म्हणतो? वर्गमूळ. वर्ग म्हणजे 2. मग याला लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? 49 चे वर्गमूळ. लिहा 49 चे वर्गमूळ. चे वर्गमूळ. 49 चे दुसरे मूळ लिहिण्यापेक्षा तुम्ही सरळ लिहा 49 चे वर्गमूळ, ज्याला तुम्ही या पद्धतीने लिहू शकतात. पण इथं आपल्याला कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते काढायचे, म्हणून आपण असं लिहिणार 49 चे वर्गमूळ. तिसरं त्यांनी दिलंय बघा, 15 चे 5वे मूळ. तिसरं काय दिलंय त्यांनी? 15 चे 5वे मूळ. मग याला कसं वाचणार तुम्ही? अगदी बरोबर मी जसं वाचलं. 15 पाया आहे आणि त्याचा 5वा मूळ आहे. मग लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? 15 चे 5वे मूळ. 15 चे 5वे मूळ. त्यानंतर चौथा प्रश्न त्यांनी काय दिलाय? 512 चे 9वे मूळ. बघा चौथा प्रश्न तुम्ही कसा लिहिणार? 512 चे 9वे मूळ. 512 चे 9वे मूळ. अजिबात अवघड नाहीये. आपण जो पहिला प्रश्न केला, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला त्या ठिकाणी शाब्दिक दिलेलं होतं आणि आपल्याला त्याचं चिन्हात रूपांतर करायचं होतं, घातांकित चिन्हात. आता त्याच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला घातांकित संख्या दिलेली आहे आणि त्याला तुम्हाला म्हणजे चिन्हात दिलेले आहे, घातांकित चिन्हात, आणि त्याला तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचं आहे कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे. बघा 81 चे चौथे मूळ, 49 चे वर्गमूळ, 15 चे 5वे मूळ, 512 चे 9वे मूळ. त्याच पद्धतीने तुम्ही त्याच्या पुढचे उदाहरण कसे करणार? आता बघा इथं दिसतंय तुम्हाला कितवं? 5वं उदाहरण. 5व्या उदाहरणामध्ये किती दिलेलं आहे? 100 चे कितवे मूळ? 19वे मूळ. आणि 6व्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिसतंय 6 चे 7वे मूळ. आज सराव संच 3.1
हा आपण पूर्ण केला आहे. त्याच्या अगोदर पान नंबर 14 वर जरा आठवूयामध्ये काही रिकामी चौकटा दिलेले आहेत. त्यात तुम्हाला घातांकाचे नियम सांगितलेले आहेत. बघा, पान नंबर 14 वर दिसतायत का तुम्हाला? हां, या पान नंबर 14 वर तुम्ही या ज्या घातांकित संख्या दिलेल्या आहेत, चिन्हांच्या चिन्ह वापरून घातांकित संख्येला तो अभ्यासही पूर्ण करायचा आहे. आज परत होमवर्क म्हणून सराव संच 3.1 मधले सगळे गणित हे तुम्हाला सोडवायचे आहे. त्यानंतर आपण सराव संच 3.2 बघणार आहोत. इयत्ता 8वी वर्गात आज आपण धडा 3 घातांक आणि घनमूळ सुरू करणार आहोत. याच्या अगोदरचे 2 धडे समांतर रेषा व पहिला जो धडा होता तो आपण अभ्यासलेला होता. घातांक व घनमूळ यामधला सराव संच 3.1 हा आपण इथं सोडवतोय. सराव संच 3.1 मधला हा पहिला प्रश्न आहे बघा. घातांक वापरून पुढील संख्या लिहा. जसं त्यातला पहिला एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, 13चे 5वे मूळ. आता हा जो प्रश्न आहे 13चे 5वे मूळ याला आपल्याला घातांकाच्या चिन्हात टाकून ही संख्या लिहायची आहे. मग आता 13 ही संख्या आपल्याला दिलेली आहे बघा, 13. आता त्याचे 5वे मूळ सांगितलेले आहे का नाही. म्हणजे 13चे 5वे मूळ तुम्ही कसे लिहिणार? 1/5. किंवा दुसरी पद्धत आहे याची बघा, किंवा या प्रकारे हा वर्गमूळाचं चिन्ह आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 13 लिहा. आता 13चे कितवे मूळ सांगितले आपल्याला? 5वे मूळ. म्हणून या वर्गमूळात लिहिलेल्या 13चे 5वे मूळ दर्शवण्यासाठी इथं बाजूला 5 ही संख्या लिहा. म्हणजे 13चे 5वे मूळ ही संख्या तुम्हाला घातांक वापरून जेव्हा लिहायची असते तेव्हा तुम्ही 2 पद्धतीने ते लिहू शकता. एकतर ही पद्धत 13 त्याच्या तिरप्या ठिकाणी डोक्यावर 1/5 याचा अर्थ होतो 13चे 5वे मूळ. किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही वर्गमूळाचं चिन्ह वापरून इथं 13 लिहायचा आणि त्याच्या बाहेर जे 5 संख्या आहेत 5वे मूळ ते इथं छोट्याशा अक्षरात लिहायचे. या दोन्ही पद्धतीने चिन्ह वापरून तुम्ही घातांक लिहू शकता. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याने विचारले 9चे 6वे मूळ. बघा, 9चे 6वे मूळ कसं लिहिणार होता तुम्ही? 9चे 6वे मूळ. परत बघा, 9 लिहायचंय, 6वे मूळ म्हणजे 1/6 किंवा वर्गमुळात 9 आणि त्याचं कितवं मूळ सांगितलंय? 6वं. मग ते या ठिकाणी बाहेर लिहायचं 6वं मूळ. मग या पद्धतीने तुम्ही घातांक वापरून 9चे 6वे मूळ हे 2 पद्धतीने लिहू शकतात. 9 त्याचा घातांक 1/6 किंवा 9चे 6वे मूळ. आता तिसऱ्या प्रश्नात त्यांनी दिलंय 256चे वर्गमूळ. 256चे वर्गमूळ कसं लिहिणार तुम्ही? 256चे वर्गमूळ अगदी सोपं आहे. हा, 256चे वर्गमूळ. दोनशे 256 वर्ग. वर्ग म्हणजे काय? तर 2. वर्गाचा अर्थ होतो 2. या वर्गाचा अर्थ होतो 2. म्हणजे 256चे वर्गमूळ तुम्ही 1/2 असेही लिहू शकता किंवा 256चे वर्गमूळाचं चिन्ह हे आहे. याच्या बाहेर परत 2 लिहायची गरज नाही. हा चिन्हच वर्गमूळाचा आहे. हा चिन्ह कशाचा आहे? वर्गमूळाचा आहे. जेव्हा या चिन्हामध्ये तुम्ही 256 लिहिता त्याचा अर्थ होतो 256चे वर्गमूळ. किंवा मग तुम्ही या पद्धतीनेही 256चे वर्गमूळ लिहू शकता. आता चौथा प्रश्न त्याने दिलाय 17चे घनमूळ. बघा, 17चे घनमूळ.
आता घन म्हणजे काय? जसं वर्ग म्हणजे 2 होते, तर घन म्हणजे काय? तर 3. घनाचा अर्थ काय होतो? 3. मग तुम्ही 2 पद्धतीने हे लिहू शकतात. कसं लिहिणार? तर 17 त्याच्या डोक्यावर 1/3 किंवा परत हे वर्गमुळाचं चिन्ह त्याच्यामध्ये 17, पण आपल्याला 17चे वर्गमूळ काढायचे नाहीये, आपल्याला घनमूळ काढायचे, म्हणून त्याच्या बाहेर तुम्ही 3 लिहिणार. हे झालं 17चे घनमूळ किंवा तिसरे मूळ. 17चे घनमूळ किंवा 17चे तिसरे मूळ. घनलाच आपण 3 म्हणतो, वर्गला 2 म्हणतो. मग या पद्धतीने तुम्ही घातांक वापरून या संख्या लिहू शकतात. जसं 5व्या मध्ये त्यांनी दिले 100चे 8वे मूळ. कसं लिहिणार तुम्ही 100चे 8वे मूळ? 5व्या गणितामध्ये काय दिले त्यांनी? 100चे 8वे मूळ. हे बघा, हे 100 घेणार, याचे 8वे मूळ म्हणजे 1/8 किंवा घनमुळाचं चिन्ह 100 आणि त्याचे कितवे मूळ? 8वे. या पद्धतीने बाहेर लिहिणार तुम्ही. 6व्या गणितामध्ये त्यांनी दिले 30चे 7वे मूळ. 30चे 7वे मूळ. कसं लिहिणार तुम्ही 30चे 7वे मूळ? बघा, 30 लिहिणार, 1/7 किंवा घनमुळाचं चिन्ह 30 आणि त्याचे कितवे मूळ? 7वे मूळ. या पद्धतीने तुम्ही घातांक चिन्हांचा वापर करून त्या ठिकाणी उदाहरणे सोडवू शकतो. आता चिन्ह वापरून हे या ठिकाणी लिहिणं हे लवकर होतं. असं प्रत्येक वेळेस तुम्ही हे लिहित बसणार, त्याच्यापेक्षा गणितामध्ये चिन्हांचा वापर करून आपण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लिखाण काम करून गणितीय भाषा त्या ठिकाणी वापरू शकतो. तर सराव संच 3.1 आपला सुरू आहे. किती सुरू आहे? सराव संच 3.1. त्यामधला पहिला भाग आपण पाहिला. आता दुसरा त्यांनी काय सांगितलंय? खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा.